जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आज आपण आलेलो आहे ढवळेश्वर या ठिकाणी. ढवळेश्वर या ठिकाणी आल्याच्या नंतर आराध्य दैवत आदरणीय छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी मस्तपैकी या ठिकाणी बनवलेला आहे. तुम्ही पाहता या ठिकाणी अशा पद्धतीने चौथरा बनवून समोरच्या बाजूला आम्ही ह्या ठिकाणी कशासाठी आलेलो आहे, आमची योद्धा चालक मालक संघटना आज या ठिकाणी काही कामानिमित्त आलेले, ते काम तुम्हाला दाखवणार आहेच, तुम्ही पाहणार. तर आपण या डोंगरावरती ढवळेश्वरचा डोंगर आहे, या डोंगर दऱ्यांमध्ये आज खऱ्या अर्थाने आपण आमची जी योद्धा चालक मालक संघटना आहे ती या ठिकाणी वृक्षारोपण करत आहे. या ठिकाणी वृक्षारोपण करत असताना आदरणीय पत्रकार असतील, नितीनजी करडे, संघटनेचे सर्व सभासद, अध्यक्ष, सचिव या ठिकाणी सर्वच जण या ठिकाणी झाडं लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत, प्रयत्नशील आहेत. हर हुन्नरी कार्यकर्ता म्हणता येईल असा हा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी आज योद्धा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तुम्हाला प्रत्येक जण या ठिकाणी झाडं लावण्यासाठी डोंगरावरती आलेला आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा आणि झाडे जगवा हा जर उपक्रम आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी जर हाती घेतला तर निश्चितपणे आपल्याला पुढचा भविष्यकाळ हा कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला आठवला असेल की तुम्हाला श्वास विकत घ्यावा लागत होता, ऑक्सिजन विकत घ्यावा लागत होता. तो ऑक्सिजन विकत घेताना त्याची किती किंमत आहे ती तुम्हाला चुकवायला लागलेली आहे. म्हणून झाडे लावा झाडे जगवा. तर या संदर्भात तुम्ही काय सांगताल? ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बाळासाहेब आहेत, अशोक पवार आहे, जावेद आहे, काय सांगताल तुम्ही झाडे लावण्याच्या बाबतीत? झाडे लावणे ही काळाची गरज आहे. यापासून ऑक्सिजन निर्मिती होते. लहान थोरापासून हे कार्य कायमस्वरूपी चालू राहिलं पाहिजे. तर तुम्ही लक्षात घ्या, अशा पद्धतीने आपल्याला हे कार्य अहोरात्र आपल्याला या महाराष्ट्रासाठी करायचं. योद्धा चालक संघटनेचा जो उपक्रम आहे त्याबद्दल काय सांगताल? एकदम चांगला आहे. काय सांगशील जावेद? एकदम चांगला. तर प्रत्येकाला असं वाटतं की हा उपक्रम छान आहे आणि अगदी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोरच हा झाडे लावण्याचा वृक्षारोपण करण्याचा संकल्प या ठिकाणी योद्धा चालक मालक संघटना करत आहे. काय सांगताल या उपक्रमाबद्दल? असा उपक्रम सगळ्या लोकांनी मिळून केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी केला, सर्वांनी. काय वाटतंय? हे झाडं असतील तर आपण ऑक्सिजन चांगला मिळतो, असा उपक्रम कायम केला पाहिजे. जय महाराष्ट्र, जय हिंद. जय महाराष्ट्र. अध्यक्ष काय सांगताल? योद्धा चालक संघटनेचे तुम्ही सर्व अध्यक्ष आहात, काय म्हणताल? उपक्रम करायचा हा आमच्या बऱ्याच दिवसापासून मनामध्ये होतं, पण त्याला योग नव्हता. आज श्रावणी महिन्यातला शेवटचा सोमवार असल्यामुळं आम्ही संघटनेच्या गाड्यांची पूजा केली आणि नंतर ठरवलं की ढवळेश्वरला जाऊन महाराजांच्या पुतळ्यापाशी आपण छान झाडे लावू. आम्ही एक 15-20 झाडं घेऊन आलेलो आहे आणि इथं झाडं लावित आहे. आत्ता आम्हाला खूप छान वाटतंय आणि आम्ही दर आठवड्याला येऊन इथं पाणी घालणार. जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर बरेच जण या ठिकाणी प्रगतशील शेतकरी, काही आठवड्यापूर्वी त्यांचा पेपरला फोटो आला होता, काय सांगताल तुम्ही? नाही, मला हे आमच्या राजू कांचनचं आभार मानायचं. पहिलं मस्त त्यांनी डिसिजन घेतलं. पत्रकार आहेत आमचे, नितीन शेठ, आसिफ शेख आहेत, सगळ्यांनी मदत केली. बाळासाहेब कांबळे, राम डोके यांनी सगळ्यांनी सहकार्य. आणि आमचे उपाध्यक्ष श्रीकांत शेरा यांनी पण खूप मदत करतात कायम. आणि आमची सेवा तर आमच्या पाठीमागे असल्यामुळे धन्यवाद. अशा पद्धतीने या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मंदिरासमोरच, होय मंदिरच म्हणावं लागेल, कारण आता बऱ्यापैकी सर्व युवक या ठिकाणी तुम्ही पाहताय एकवटलेला आहे. आणि हा युवक इथून पुढे असंच, जसं मी माझ्या लाईव्हला सांगतो की आपल्याला आपल्या आया बहिणींची देखील या ठिकाणी सेवा कशा पद्धतीने करता येईल तर त्या पद्धतीने आपण आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि आज हे युवक सर्व, मी काय त्यांना विचार देतोय त्या विचारांनी प्रेरित होऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम करतायत. आणि असंच तुम्ही देखील डोंगर दऱ्यांच्या डोंगरावरती जाऊन झाडं लावण्याचा संकल्प करा, वृक्षारोपण करा. सर्वांना परत पुन्हा एकदा जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.